अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जे आहे शेती जी आहे त्याचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. या नुकसानीमुळे शेतकरी जरा हवालदिल झालेला आहे. तरी देखील आता प्रशासन जे आहे ते आता युद्ध पातळीवर कामाला लागलेलं आहे. कृषी विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल यांकडून जे आहे मोठ्या प्रमाणावर जे आहे पंचनामे असतील किंवा शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य असेल ते जी मदत आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी आणि तत्सम जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून जे शेतीचं नुकसान झालेलं आहे किंवा ज्या भागाचं नुकसान झालेलं आहे त्याकडं जी आहे पाहणी सुरू करण्यात आलेली आहे. सध्या आपल्यासोबत कृषी अधिकारी आहेत. आपण कृषी अधीक्षकांकडून जाणून घेऊया नेमकं जिल्ह्याची परिस्थिती काय आहे. सर, जिल्ह्याची एकंदरीत काय परिस्थिती आहे? हे 3 दिवस पाऊस झालेला आहे. 13 सप्टेंबर, 14 सप्टेंबर आणि 15 सप्टेंबर या 3 दिवसांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर, कर्जत, नेवासा यासारख्या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. आणि त्या शेतपरिस्थिती जर बघितली तर खरीपातली जी प्रमुख पिकं आहेत, बाजरी, कापूस, त्याचबरोबर सोयाबीन आणि नदीकाठचे किंवा ओढ्याच्या कडेचे जे पुरामुळं फळबागांचे सुद्धा काही ठिकाणी नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. नुकसानीचं प्राथमिक अंदाजानुसार जर क्षेत्र आपण बघितलं तर साधारणतः 1.25 लाख हेक्टर इतकं क्षेत्र आपल्या जिल्ह्यात बाधित आहे. 1,40,000 जवळपास शेतकऱ्यांची संख्या आपल्या जिल्ह्यात बाधित आहे. आणि ह्या दृष्टीनं क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना पंचनामे तातडीनं सुरू करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन असतील, पालकमंत्री महोदय असतील या सर्वांच्या वतीनं देण्यात आलेल्या आहे. आणि प्राप्त सूचनांच्या नुसार कृषी विभागानं कार्यवाही त्या ठिकाणी तत्परतेनं सुरू केलेली आहे. ज्या ठिकाणी पाऊस कमी आहे अशा ठिकाणच्या कृषी सहाय्यकांची सेवासुद्धा, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवासुद्धा आपण त्या ठिकाणी या इकडं वळवण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, जेणेकरून कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त गतिमानतेनं आणि अचूक पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण होईल अशा पद्धतीच्या आपले जे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, उपकृषी अधिकारी आहेत, त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी आहेत, त्या सगळ्यांना तशा सूचना आपण दिलेल्या आहेत. आणि पंचनाम्याच्या प्रक्रियेला गती देण्याचं सुद्धा कार्यवाही कृषी विभागाने केलेली आहे. सर, पाथर्डी असेल किंवा शेवगाव असेल किंवा त्या भागातला जो पट्टा आहे अत्यंत मोठा पाऊस झालेला आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. बाजरी असेल, फळबागा झालेल्या आहेत, त्याचं नुकसान झालेलं आहे. शेती सगळी वाहून गेलेली आहे. यासाठी आता काय उपाययोजना केल्या जातात? नाही, आता तातडीनं पंचनामा करणं, त्याचबरोबर जे काही NDRF चे निकष आहेत त्याप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी मदतीचा प्रस्ताव आपण शासन स्तरावरती पाठवत असतो. त्याचबरोबर आता नव्यानं उभारी देण्यासाठी पिकांची फळपिकांची त्यातल्या त्यात कशी निगा राखता येईल, जेणेकरून नव्या उमेदीनं परत पिकं कशी उभे करता येतील, चांगलं उत्पन्न कसं घेता येईल याबाबत कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ मंडळीला सुद्धा आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. जेणेकरून फळबागांचं जे काही लॉंग टर्मचं नुकसान शेतकरी बांधवांचं होऊ शकतं ते थांबवण्यासाठी आणि नवीन उभारी ह्या सगळ्या फळबागांच्या शेतकऱ्यांना देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. मग शेतकरी प्रशिक्षण वर्गांचं आयोजन असेल, शेती शाळांचं आयोजन असेल, आमचे सहाय्यक कृषी अधिकारी क्षेत्रीय पातळीवरती कार्यरत आहेत. आणि ह्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत, त्याचबरोबर उपकृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत शेतकऱ्यांना जे आपत्तीत फळबागांचं जे झालेलं नुकसान असतं, यामध्ये खोडांना झालेल्या इजा असतात, त्याचबरोबर मुळांखालची बऱ्यापैकी माती करडून गेल्यानंतर मुळं वातावरणाला एक्सपोज होत असतात. तर ह्या ज्या काही इंजुरी झाडाला झालेल्या असतात त्याच्या कशी निगा राखता येईल, त्याला कुठला औषधोपचार करावे लागतील, एकात्मिक पद्धतीनं कसं रोग व्यवस्थापन करता येईल, त्याचबरोबर जे काही तणावग्रस्त झाडं असतात त्यांना ह्याच्यातून कसं स्ट्रॉंग सपोर्ट त्या ठिकाणी जमिनीतून देता येईल याकरता कृषी विभाग शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करत आहे. आणि तशा सूचनासुद्धा जिल्हा स्तरावरून क्षेत्रीय पातळीवरती निर्गमित केलेल्या आहेत. काल पालकमंत्री आले होते. जिल्हाधिकारी साहेब सगळ्याच तालुक्यांची पाहणी करत आहे. काय एकंदरीत सगळ्या तालुक्यांची परिस्थिती आहे जिथे अतिवृष्टी झालेली आहे? आपल्याकडं अतिवृष्टीने बाधित असलेल्या तालुक्यांमध्ये प्रामुख्यानं पाथर्डी, शेवगाव, कर्जत, नेवासा आणि श्रीरामपूर यासारख्या तालुक्यांचा समावेश त्याच्यात होतो. आणि अशा काही हेडक्वार्टर्स आहेत किंवा अशा काही सजा आहेत की इथं पाऊस कमी आहे. मग जिथं पाऊस कमी आहे पंचनाम्याची प्रक्रिया तिथं आवश्यकता नाही आहे असे सगळे सहाय्यक कृषी अधिकारी आपण या ठिकाणी जिथं जास्त पाऊस झालेला आहे, क्षेत्र जिथं व्यापक आहे, तिथं आपण ह्या सगळ्या सेवा सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या अधिग्रहित करणार आहोत आणि तातडीनं पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. आणि काल पालकमंत्री महोदयांनी सूचना दिली, तंत्रज्ञानाचा अवलंब करून सुद्धा ड्रोनचा वापर करून काही प्रक्रिया पूर्ण करता येतात किंवा कसं याबाबतही कृषी विभाग
प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील आहे. अ, पाऊस झालाय, नुकसान झालेलं आहे. आता कृषी विभाग एकंदरीत आता त्या शेतकऱ्यांसाठी काय प्रशिक्षण वगैरे करणार आहेत का? वर्ग आयोजित करणार आहात? निश्चितच जे काही आपल्याकडं हॉर्टिसॅप नावाची जी योजना आहे, फळपिकांच्या बाबतीत पाथर्डी आणि शेवगावमध्ये जर आपण बघितलं तर मोसंबी असेल, संत्रा असेल, करंजी सारख्या महसूल मंडळामध्ये आपल्याकडं या फळपिकाचं क्षेत्र आहे. त्याचबरोबर शेवगावसारख्या, त्याचबरोबर पाथर्डीतला काही भाग डाळिंबाचं सुद्धा क्षेत्र आपल्याकडे आहे. तर ह्या दोन्ही तिन्ही प्रकारच्या फळपिकांच्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील शास्त्रज्ञ आपण निमंत्रित केलेले आहेत, त्यांनाही बोलून घेत आहे. त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र आपल्याकडे जे आहेत, शेवगाव असेल किंवा बाबळेश्वरचं असेल, त्या सगळ्या शास्त्रज्ञांची मदत आपण या ठिकाणी घेऊन शास्त्रोक्त मार्गदर्शन शेतकरी बांधवांना करणार आहोत, जेणेकरून फळपिकांची निगा राखता येईल आणि तणावग्रस्त जे काही झाडं आहेत, या पुरामुळं बऱ्याचदा झाडांच्या फांद्यांना, खोडांना त्या ठिकाणी इजा झालेली असते. मग ह्या जखमा झाडांच्या भरून नाही आल्या तर लांबवरचं शेतकरी बांधवांचं नुकसान त्या ठिकाणी होत असतं. ह्या लांबवरच्या नुकसानीसाठी आपण शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन देऊन परत फळपिकांचा जो काही व्यवसाय शेतकरी बांधवांचा आहे, तो नव्या उमेदीनं उभं राहावा याकरता सुद्धा कृषी विभाग प्रयत्न करणार आहे. शेवटचा प्रश्न, कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी काय आवाहन करणार आहे? काय त्यांना एकंदरीत दिलासा देण्यात येणार? अतिवृष्टी आहे, नैसर्गिक संकट आपल्याकडे आलेलं आहे. याच्यावरती शेतकरी बांधवांनी खचून न जाता पंचनाम्यासाठी आपल्याकडे जे काही क्षेत्रीय कर्मचारी येतील, ह्या सगळ्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना आपण सहकार्य करावं. ते दाखवत असलेलं नुकसानीचं प्रमाण, त्याचबरोबर आपलं पंचनाम्यासाठी त्यांनी ग्राह्य धरलेलं क्षेत्र, त्याचबरोबर ज्याचा पंचनामा होतोय त्याचा असलेला मालकी हक्क आणि ज्या व्यक्तीचं क्षेत्र आहे तीच व्यक्ती त्या ठिकाणी आयडेंटिफाय करून देण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. लोकसहभागातून अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पंचनाम्याची प्रक्रिया गतिमानतेनं पूर्ण करू. या सगळ्या अडीअडचणींमध्ये जिल्हा प्रशासन आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे, कृषी विभाग आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. नक्कीच लोकसहभाग आणि प्रशासनाच्या सहकार्याने जे आहे, नागरिकांना ज्यांना नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे तातडीने करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.